आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्ही कधी जत्रेला गेला का? जत्रेला आठवा 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 मी गेलोय, मला आठवत आहे. मला आई वडील घेऊन गेले जत्रेत. काय मज्जा असते ना. हा म्हणजे ते बंदुकीच्या गोळ्यांनी ते फुगे फोडायचे, त्यानंतर ते मोठे मोठे आकाश पाळणे, त्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात. आणि आरसे आठवत आहेत का? आरशासमोर असं उभं की असं काहीतरी वेगळं दिसतं, वेगळं वाकडं दिसतं, असं वेगवेगळे तिकडे असे. पण माझं लक्ष कुठे असायचं? वळका बघू वळका बघू, हरभऱ्याचे दाणे है ना, भुईमुगाच्या शेंगा, त्यानंतर ते गुलाबी रंगाचे कापूस मिळतो बघा तिथे. माझं लक्ष तिकडे. म्हणजे किती लहानपणापासून जर तुम्हाला सांगतोय ते लक्षात घ्या. मग इकडे तिकडे लक्ष असताना त्यावेळी झालं काय, आई बाबा हरवले. हा म्हणजे मी इकडे तिकडे बघत असताना आई बाबा हरवले. आता ते खायला मिळणार नाही याचं एका बाजूने मला दुःख होतं, आई बाबा हरवले ह्याचंही दुसऱ्या बाजूने दुःख होतं. पण मी सॉलिड हुशार ना, मी डायरेक्ट हवालदाराकडे गेलो. त्याला सांगितलं की असं झालेलं आहे, हे असंच आहे, हे असंच आहे, आणि तुम्ही हे असं असं करा. हवालदाराने तसं केलं. हवालदाराने अनाऊन्स केलं की या XYZ बटाटा वड्याचा जो स्टॉल आहे त्या स्टॉलच्या बाहेर चिरंजीव प्रशांत उभा आहे, तर आई वडिलांनी त्याला इथे येऊन घेऊन जावं. झालं. इतकं सोपं. आई वडील आले, त्यांनी माझ्याकडे रागारागाने बघितलं. पण म्हटलं रागवायचे काय, हरवतो माणूस आहे, मी लहान आहे, असं करून चेहरा पाडून मी त्यांना सांगितलं. पण मग त्यानेही हववलं नाही. मग त्यांना म्हटलं की मला द्या नाही वडापाव. किती वर्षापासून खातोय बघा वडापाव. अशी आपली एक गंमत. वडापाववरून मला आठवलं, भूक लागली हो, भूक लागली मला. आणि सांगितल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे वऱ्हाडातून आजही एक आपल्याकडे गृहिणी आलेली, आपण तिचं स्वागत करूया. सौ सीमा नघाटे यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. तुमच्यासाठी हे संत्र आणले आहेत मी नागपूरवरून. आहा, क्या बात आहे. जवळजवळ माझ्या साईजची आहेत, बघितली की नाही? जवळजवळ माझ्या साईजची आहेत. ही खाणारच आहे, सोडणार नाही मी त्यांना. पण तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही मूळचे नागपूर? हो, नागपूरचे. म्हणजे जन्म पण नागपूर, शाळा पण नागपूरची, शाळा कॉलेज पण नागपूरचं. शाळा कुठली? शाळा गव्हर्नमेंट गर्ल्स. आणि कॉलेज? तिडके विद्यालय. तिडके विद्यालय. आणि तुमचं यजमान? माझे रवी नघाटे. हा, ते काय करतात? ते सिव्हिल इंजिनियर, कन्स्ट्रक्शनचं करतात. ते सुद्धा मूळचे नागपूरचे? हा, नागपूर. तुमचं अरेंज मॅरेज का कसं? नाही, आमचं अरेंज मॅरेजच. पण सगळे म्हणतात, कारण आम्ही एकाच साईडचे असल्यामुळे ते म्हणतात की सगळे लव्ह मॅरेज आहे का तुमचं? संशयास्पद आहे ना सगळं. बरं, घरी कोण कोण आहे? घरी आम्ही दोघं आणि मुलगा आणि मुलगी. मुलगा काय करतो? मुलगा 12वीला आहे यावर्षी. काय नाव त्याचं? निखिलेश नघाटे. निखिलेश. हा. आणि मुलगी काजोल, ती 7वीत आहे. काजोल बघायलाच पाहिजे तिला आता. ओके, आपण जरा तुमच्या लहानपणी जाऊया. लहानपणी आता तुम्ही राहायचं कुठे? नागपूरमध्ये? नागपूरला आम्ही अनंतनगर. ओके. आई वडील आहे, म्हणजे वडील नाही आता, आई. पण शाळेत असताना कधी स्वयंपाकघरात गेला का? हो, आई अगदी करायलाच लावायची ना. सासरी गेल्यावर करावं लागणार आहे तुला, मग केलंच पाहिजे. पहिले राहतच होतं आईचं. आता तुमच्या मुलीच्या बाबतीत तसंच आहे का? हो, बिलकुल. ती कणिक इतकी उत्तम भिजवते. काय सांगते? भुर्जी करते, अंडा भुर्जी. मुलाला पण शिकवलंय मी, मुलीला पण शिकवलंय. ओके, म्हणजे काजोलचं मला कौतुकच करायला पाहिजे. आणि मिस्टर एकदम उत्तम स्वयंपाक करतात, उत्तम पुरणपोळी करतात. मग तुम्ही करता काय? मग मी पण करते की, आम्ही दोघं मिळून करतो. मुलगी पोळ्या भिजवते, कणिक भिजवते, हे म्हणजे मला काही म्हणजे बरण असलं वगैरे तर मग सुपरविजन मध्ये तुम्ही सगळ्यांना तयार करून ठेवलेलं आहे. कारण पुढे जाऊन तेच आहे ना, दोघंही जॉब करणारे असतात. बरोबर. मग दोघांनाही आलं पाहिजे. आणि तुम्हाला खायला काय आवडतं? मला नॉनव्हेज, व्हेज काही म्हणजे जे समोर असेल. उत्तम खवय्ये आहेत म्हणजे. उत्तम खवय्ये, आमच्या घरातले सगळे उत्तम खवय्ये. आणि ह्याला सुद्धा तेच सेम, पण नॉनव्हेज जरा जास्त. आणि निखिलला तो पण नॉनव्हेज, मुलगी पण नॉनव्हेज. अच्छा, म्हणजे तुमचं जरा पडती बाजू आहे जरा. मला दोन्ही. आईची बाजू जरा पडती आहे. म्हणजे हिला जर शाकाहारी खायचं असेल आईला, आणि त्यांना तिघांना जर मांसाहारी खायचं असेल, तर ह्यांच्या विकेट. नाही, असं काही नाही. बरं, मला एक सांगा, लहानपणी तुम्ही एखादा जो पदार्थ केला होता आणि तो अतिशय अप्रतिमरित्या चुकला होता, असं कधी झालं होतं? नाही, असं काही नाही झालं, कारण आईच्या हाताखाली आपण सतत करत राहिलो. शक्यतो
हा चूक माझं होऊ असं आहे की नये याची नीट नेटकं काम झालंच पाहिजे असं आहे. हे आईकडून आलं का वारसा? आईकडनं पण आले आणि लग्नानंतर सासूबाईंकडनं पण. सासूबाईंचं पण होतं की जिथची वस्तू तिथेच. हा. आता मुलांना पण तसंच. हो ना, हे पूर्वापार चालत आलेलं हा आहे. पूर्वापार चालत ओके आलंय. ओके, शिस्तबद्ध सगळं, शिस्तबद्ध. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आता मला एक महत्वाचं सांगा की तुमच्या दोघांची म्हणजे नघाटे आणि तुम्ही माहेरच्या कोण? मी वेळी हा, तर ह्या दोन घराण्यात खाद्य संस्कृती सेम आहे का काही चेंज आहे? चेंज होती, काय पुष्कळ change झाली? change होती. म्हणजे आमच्याकडे पण नॉनव्हेज खायचे पण फरक म्हणजे जास्त खायचे प्रमाणात. इकडे आली तर मग काही म्हणजे सासूबाई नव्हत्या खात, नंदा नव्हत्या खात, मग हे खायचे, सासरे खायचे. पण कदाचित व्हायचं मग तुझ्यासाठी करतात आहे मग खा असं व्हायचं. मग असं वाटायचं नको खाऊ, मग आईकडे बोलवायचे मला स्पेशल. बरोबर. ओके, म्हणजे खाद्य संस्कृतीत थोडासा फरक थोडा पडला. फरक मग हळूहळू तुम्ही ते सगळं ऍडजस्ट करत Adjust करत करत झाले. करत सगळं नाऊ टुडे यू आर सेटल्ड. सेटल. ओके, व्हेरी गुड. बरं आता मला एक सांगा, यजमान सकाळी ऑफिसला किती वाजता जातात ते 10 वाजता. आणि परत किती वाजता येतात? काही येण्याची त्याचं काही? काही असं नाही, दुपारी येतात पण आमच्याकडे 10 वाजता जेवण होऊन जातं. मग दुपारी भूक लागते साईडवर फिरून, मग काहीतरी लागतंच. मग असं नवीन नवीन प्रकार तुमचं हे आम्ही सारे खवय्ये पाहून अगदी मुलांची डिमांड असतेच बरं, की काहीतरी बनवाय. मग त्यांचा स्वतःचा व्यवसाय का कसा? त्यांचं स्वतःच आहे. हा, मग काय टेन्शन मग नाही. त्याच्यामुळे- टेन्शन नाही किंवा टेन्शन आहे, आपण कसं घेतो. कारण स्वतःचा व्यवसाय म्हटलं की जास्त काम करावं लागतं. दुसऱ्याचं आपण कुठे काम करत असलो कोणाकडे तरी तर ठीक आहे, उद्या बघूया, आजकाल आज जल्दी नाही कल देखते, असं होतं. पण मला सांगा, तुम्ही काय करता मग? म्हणजे आता सकाळी यजमान 10 सव्वा 10 गेल्यानंतर तुमचं काही दिनक्रम असेल ना? मी फॅशन डिझायनिंग केलंय, पूर्ण हॉबी क्लासेस चालवते मी. बरं. माझे क्लासेस असतात, मुली येतात, मग मी त्यांना मी इन्स्टंट रांगोळ्या, आपण जे ब्रेडनी आता रेसिपी करतो, मी फ्लावर अरेंजमेंट वगैरे करते त्या ओके ओके ब्रेड ओके. पासून. बर बर बर, ही एक वेगळीच कला आहे. हा. आणि मग तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता तेव्हा मुलं स्वतःच्या हाताने काही करून खातात का? बिलकुल स्वतः करतात आणि खातात, मला काहीच प्रॉब्लेम. म्हणतात तू जा, आम्ही सांभाळून घेऊ. अगदी मग करतात. आल्यानंतर- मुलगा पण करतो आणि मुलीला म्हणजे माझ्या मुलीला का देतो, शाळेत आली तिला सांभाळतो. म्हणजे आणि लहान व्हेरी गुड व्हेरी गुड. मग आल्यानंतर सगळं आवरायला तुम्हाला लागतं का नाही, तेच आवडतं? स्वच्छ असतं अगदी. माझे मिस्टर पण करतात तर मला कधीच बघावं नाही. कारण मुद्दा तोच असतो की हो. करणं सोपं आहे, नंतरचं आवरणं जे आहे ना, किचकट काम, अतिशय कंटाळवाणं काम आहे ते, बरोबर की नाही? नाही, क्लीन असतं अगदी. हा, कारण सुरी समजा सुरी आपण मिरची कापली तर ती सुरी तशीच ठेवली तर नंतर वांदे होतात, हो बरोबर आहे. नाही का? चला आता आपण कापाकापी करूया, तिकडे जाऊ, म्हणजे आपण किचन मध्ये जाऊया. चला, आमच्या खवय्यानं तुम्ही काय दाखवणार आज? आज बेसनाच्या कुरड्या, बेसनाच्या सांबारी- कुरड्या. हा, हा. सांबारी वरण हा हा, आणि फुनकं आणि हांडी चिकन. हंडी चिकन. ओके, पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? पण पहिल्यांदा आपण बेसनाच्या कुरड्या करणार. ओके, साहित्य सांगता मला? 1 वाटी बेसन, हम्म. 1 वाटी ताक, कांदा, कोथिंबीर, मीठ, मोहरी, तिखट, हिंग आणि जिरं. आणि कुरड्या काढायसाठी अच्छा, मला साच. वाटलं बंदूक बिंदूक कुठून आणली नाही. एकदम. साहित्य लक्षात घेतलेलं जातोय कृतीकडे, पण जरा थोडीशी क्लिष्ट मला वाटते जरा कृती, कारण तिथे मला कुकर दिसतोय. साधारण मी पाहणी केली त्याच्यावर माझं असं लक्षात आलेलं आहे की ही चकली नाहीये, तर हे काहीतरी शेवेसारखं येणार आहे ह्याच्यातून. ओके, आता मी अंदाज केलेला, पुढे काय घडतंय ते बघूया. ओके, आता काय करायचं मला आधी सांग. आपल्याला आधी बेसन घ्यायचंय. ओके, त्याच्यात ऑप्शन पण असतं. ऍक्च्युली ताक ना, म्हणजे उन्हाळ्यामध्ये कैऱ्या असतात तर कैऱ्यांचं पाणी असतं, ताकाऐवजी ते पण घेता येतं आपल्याला. ओके. मीठ चवीपुरतं. आणि हे छान मिक्स करायचं. बर, ह्याची कन्सिस्टन्सी आपण ढोकळ्याचं पीठ जसं भिजवतो तशा टाईप ठेवायचं, म्हणजे पकोड्याला भिजवतो तसं. थोडं पाणी लागेल मला. ओके. हे भिजवताना फार सांभाळायला लागतं बाबा. हो, त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, अगदी प्लेन झालं पाहिजे ते. आणि जास्त पाणी सुद्धा पडतं का म्हणे, हा. नाहीतर ते प्यावं लागेल. थोडस लागेल. हे आता आपण एका बाउलमध्ये घेऊ.
कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात रिंग ठेवून हे भांड त्यात ठेवायचं. ओके, ठेवू का याच्यात? हा, ठेवून द्या. ओके, तर वाटी ठेवली आपण. आता हे शिट्टी काढून घ्यायची याची कुकरची आणि वाजवणार कोण? मी. आणि 10 मिनिटं ह्याला वाफेवर शिजू द्यायचं. आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया. ओके. पहिले मोहरी, जिरं भरपूर टाका. जास्त हा, आणि हिंग. आणि थोडं थंड झाल्यावर तिखट आहे. आणि आता टाकलं की जळून जाणार ते. बरं, मग हे उतरून घेऊ थोडं. हा, उचलून घे. आता आपल्याला त्याची शिट्टी बिट्टी काहीच करायची नाही. नाही, 10 मिनिटं शिजलं की झालं. जसं ढोकळ्याचं आपण शिजवतो ना ओके ओके. बिना शिट्टीचं, तसंच ते शिजवायचं. आता हे झालं असेल, आपण आता गॅस बंद करूया. लगेच काढायचं. झालं? हो हो. ओके. गरम गरम आहे. आता काय करायचं याचं? आता आपण गरम गरमच हे साच्यामध्ये घालायचं. थंड झालं की मग ते निघत नाही. म्हणजे दाबायला खूप त्रास होतो मग. आता हे टाईट पक्क करायचं आणि डायरेक्ट काढायचं. क्या बात है. आता हे आपलं तेल थंड झालेलं आहे. त्याच्यात आपण आता चवीपुरतं तिखट आणि चवीपुरतं मीठ. ह्याच्यातच मीठ घालायचे? हो. ओके. आणि ही फोडणी त्याच्यावर. हो, कारण ह्याला काही चव नाहीये ना. नाही, मीठ तसा आंबट आहे. मुलं अगदी आवडीने खातात हे. बर. त्याच्यावर कोथिंबीर, कांदा. असं गोल गोल बघायला जरा मजा येते. हा, हे थोडस हे वाटतं की कशा निघत असतील असं वाटतं प्रत्येकाला. मस्त तयार झाले की नाही? तेच घ्या साहित्य आणि कृती. तेच ते आपलं नेहमीच. बेसनाच्या कुरडया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बेसन, 1 वाटी ताक, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ, मोहरी, तिखट, हिंग आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ घालून सैलसर बॅटर तयार करावं. कुकरची शिटी काढून त्यामध्ये हे मिश्रण 10 मिनिटं वाफवून घ्यावं. सोऱ्यामध्ये वाफवलेलं मिश्रण भरून त्याच्या शेवया पाडून घ्याव्यात. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, तिखट आणि मीठ घालून फोडणी करावी. ही फोडणी बेसनाच्या कुरडयांवर घालावी. वरून कांदा आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.